आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात आता एका अभिनेत्रीनं खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा आरोप हेमांगी रावने केलाय। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि नवी मुंबईच्या एका व्यावसायिकाविरोधात रावने तक्रार केली आहे। त्यामुळे थोरवेंसमोरील अडचणी आता वाढणार आहेत। हेमांगी राव आणि तिचे पती डॉक्टर विनोद राव यांची मुंबई पुणे जुन्या महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांड्रोली गाव हद्दीत जमीन आहे। नवी मुंबईचे व्यावसायिक विकासक खरतर दीपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला, मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही। तरीही वाधवा दादागिरी करत असून जमीन बळकावण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप राव यांनी केलाय। तर या प्रकरणी आमदार थोरवे मदत करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केलाय। 4 वेळा पोलिसात तक्रार करूनही पोलीस याची दखल घेत नसल्याने पोलिसांवरही अभिनेत्रीने प्रश्न उपस्थित केलेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असल्याचंही राव म्हणाले। खालापूर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे, दीपक वाधवा त्यांना साथ देणारे गुन्हेगार यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे। दीपक वाधवा या बिल्डर बरोबर आमचा एक अनरजिस्टर्ड एमओयू झाला होता आणि त्या एमओयू मध्ये लिहिलं होतं की त्यांनी ती जागा 11 करोडला विकत घेणार, 6 महिन्यात पूर्ण पेमेंट करणार आणि मग ती जागा त्याची होईल। परंतु हा अनरजिस्टर्ड एमओयू होता आणि त्याची मुदत केव्हाच संपलेली आहे। 6 महिन्यात त्यांनी काही पेमेंट दिलं नाही, तो देऊ शकला नाही। त्या 11 करोड पैकी फक्त 15% रक्कम त्यांनी आम्हाला दिली, ती पण 6 महिन्यात दिली आणि त्यांनी ती रक्कम 6 महिन्यात दिल्यामुळे आम्ही या जागेवर काही कस्टमर्स आमच्या बरोबर होते, त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही जागा आपण दीपक वाधवांना देतोय, ते पैसे देतील, ते आम्ही तुम्हाला रिफंड करू। त्यामुळे आम्ही अशी मीटिंग घेतल्यामुळे ते कस्टमर सुद्धा नाराज झाले की त्यांना त्यांचं पेमेंट मिळत नव्हतं। तर आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अभिनेत्रीने खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भारत, काय अधिकची माहिती आहे? हा खरतर भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा आरोप हेमांगी राव यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर लावलाय। मेघना चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री हेमांगी राव यांनी जी तक्रार खालापूरच्या पोलीस ठाण्यात दिलेली आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे की त्यांनी जी जागा घेतलेली आहे अर्थातच खालापूर तालुक्यातल्या एका गावात आहे आणि हा भूखंड जो आहे तो लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, बळजबरी केली जाते आणि त्यासाठी राव कुटुंबीय असतील त्यांना धमकवलं जातोय, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना देखील धमकवलं जातोय, असा गंभीर आरोप हेमांगी राव यांनी केलाय। मात्र हा आरोप ज्यावेळी त्यांनी केलाय ते केवळ वाधवा नावाच्या एका व्यावसायिकावरच नाही, तर थेट कर्जत खालापूरचे जे आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे देखील वाधवा याला सहकार्य करतायत आणि थोरवे यांनी आमच्या सुरक्षा रक्षकांना फोन करून धमकावलं, असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या लेखी तक्रारीत केलेला आहे आणि तोच आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे। एकूणच एक लोकप्रतिनिधींवरती, सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरती असा थेट आरोप एका अभिनेत्रीकडनं केला जात असल्यामुळे आता पोलीस या तक्रारीची दखल कितपत घेत आहेत किंवा या तक्रार अर्जावरती रायगडचे पोलीस काय कारवाई करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। एकूणच या बाबतीत आपण आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याजवळ संपर्क होत नाहीये, त्यांचा फोन बंद आहे। त्यांची काय बाजू येते ती देखील आपण पाहणार आहोत। दरम्यान थोरवे त्यांची प्रतिक्रिया काय देत आहेत, तोपर्यंत राव यांचे जे आरोप आहेत यावरती पोलीस सुद्धा कारवाई करत नाहीयेत, हा देखील एक गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केले आहेत। त्यामुळे पोलीस देखील या कारवाईकडे कसे पाहत आहेत ते देखील पाहणं महत्वाचं आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी हीच तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील केली आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय यावरती कशा पद्धतीने या तक्रारीची दखल घेत आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।